भगवान परमात्म्याने प्रत्येक जीवाला स्वतःचं उद्धार करण्याचं ज्ञान प्राप्त करून दिले. आपण मनुष्य योनीला जन्माला आलोय, जोपर्यंत आपण आपला उद्धार करत नाही, नरदेहाचं सार्थक करून घेत नाही, तोपर्यंत आपण जन्माला आलो असं आपल्याला म्हणता येत नाही. एका गावामध्ये एक साधू आला. साधूनं सांगितलं, बाबा अरे आपण माणसाच्या जन्माला आलोय, आपण माणसासारखं राहा, माणसासारखं वागा. संतांनी महाराज जेवढाही मागितला, संतांनी काय मागितला? माणूस द्या माझ माणूस द्या, कोणी माणूस मागता देव भेटला. माणसाने भगवंताचं भजन करा, कोणी भगवंताचं पूजन करा, कोणी भक्ती करा, कोणी चिंतन करा, कोणी उपासना करा. साधूने सगळ्याला प्रवचनातून सांगितले. साधूने सांगितल्याप्रमाणे तयार झालं. कोणी भजन करायला तयार झालं, कोणी पूजन करायला तयार झालं, कोणी उपासना करायला तयार झालं, कोणी भक्ती करायला तयार झालं. आणि एक असा आळशी माणूस होता. तो म्हणला, महाराज मला भजनही जमत नाही, मला पूजनही जमत नाही, मला उपासनाही जमत नाही. असं एखादं साधं काम सांगा की त्या कामातून देवाची भक्तीही झाली पाहिजे आणि मला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही मिळाली पाहिजे. साधू साधू असतो महाराज. साधूच्या अंतःकरणात दया आली. साधूने सांगितलं, बाबा एक काम करा, तुम्हाला उपासना करता येत नाही, नका करू. भक्ती करता येत नाही, नका करू. ध्यान करता येत नाही, नका करू. एक सोपं काम सांगतो म्हणले. काय काम? सकाळी उठल्या उठल्या वारकऱ्याच्या कपाळावरचा गंधाचा टिळा पाहायचा. काय पाहायचा? सोपं काम आहे की नाही? काम सोपं आहे की नाही? काय मंत्र म्हणायचं नाही, भजन पाठ करायचं नाही, पण नियम सांगितला. सकाळी उठल्यावर स्नान केल्याबरोबर वारकऱ्याच्या कपाळावरचा गंध पाहिल्याशिवाय चहा सुद्धा प्यायचा नाही, जेवण सुद्धा करायचं नाही. त्याला वाटलं साधू महात्म्याने सोपं काम सांगितलंय, बरं आहे ना. रोज महाराज तो 5 वाजता उठायचा, स्नान करायचा. त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचा एकच वारकरी होता, महाराज कुंभार दादा. रोज कुंभाराच्या वाड्यावर जायचा आणि कुंभार दादाच्या कपाळावरचा गंध पाहायचा. पण त्याने महाराज आपली निष्ठा कायम ठेवली, आपली श्रद्धा कायम ठेवली, आपला नित्यनेम त्यानं कायम ठेवला. ज्ञानोबा म्हणतात, नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ सदा जवळी, लक्ष्मी वल्लभ सदा जवळी. हरि मुख्य माना, हरि मुख्य माना, हरि मुख्य माना, हरि मुख्य माना. लक्ष्मी वल्लभ सदा जवळी, लक्ष्मी वल्लभ सदा जवळी. हरि मुख्य माना, हरि मुख्य माना, हरि मुख्य माना, हरि मुख्य माना.
नित्य नेमाला महत्व आहे. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, जो नित्य नेमानं वागणारा माणूस आहे, जो नित्य नेम करणारा माणूस आहे, त्याच्या जवळ एकटा विष्णू परमात्मा राहत नाही, लक्ष्मी सहित विष्णू परमात्मा त्याच्या जवळच राहते. नित्य नेमाला महत्व आहे. त्याने नित्यनेम चालू केला. रोज उठायचं, स्नान करायचं आणि कुंभार दादाच्या कपाळावरचा गंध पाहिल्याशिवाय चहा सुद्धा प्यायचा नाही. असं करता 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 12 वर्ष कधी गेले त्या गंध पाहणाऱ्याला कळालेच नाही. मला 12 वर्ष गेले. एक तप झालं आणि तप झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होत असतो. प्रत्येकाच्या जीवनात तपश्चर्या महत्वाची आहे. मला कारण ईश्वराची प्राप्ती करण्याकरता ईश्वराची तपश्चर्याच करावी लागते. ईश्वराची तपश्चर्या केल्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. ज्याने भगवंताची प्राप्ती केली त्या प्रत्येकाने भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली. ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, विना दैवात दिसल्या विना प्राप्त, तुझवी नाही तर कोण सांगे, तुझवी नाही तर कोण सांगे, तुझवी नाही तर कोण सांगे. विना दैवात दिसल्या विना प्राप्त, तुझवी नाही तर कोण सांगे, हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरे मुखे मला, हरे मुखे मला, पुण्याची गणना कोण करी. पार्वती मध्ये हर हर महादेव. तपश्चर्या केल्याशिवाय जगातला कुठलाच देव प्रसन्न होत नाही. त्याचं 12 वर्षाचं तप झालं. एका दिवशी काय झालं, कुंभार दादाला बाहेरगावी जायचं होतं. दिवाळीचा सण जवळ आला. मडके गाडगे बोळके घडवायचे. कुंभार दादाने विचार केला, आपल्याला बाहेरगावी जायचंय, सकाळी लवकर उठावं, नित्यनेम करावा, लवकर माती घरी आणून टाकावी आणि मग आपण गावाला जावं, असा विचार केला. तो कुंभार दादा सकाळी लवकर उठला, स्नान केलं, नित्यनेम केला आणि सकाळी 5 वाजता डोंगरामध्ये महाराज माती आणण्याकरता गेला. हे रोजच्या प्रमाणे उठलं, स्नान केलं. कुंभार दादाच्या महाराज अशा प्रकारच्या घराकडे गेले. आवाज दिला, कुंभार दादा, हे कुंभार दादा. कुंभाराच्या पत्नीनं सांगितलं, का हो, काय काम आहे? काही नाही म्हणे. कुंभार दादाकडे काम होतं. तिनं सांगितलं त्यांना बाहेरगावी जायचंय म्हणून सकाळी लवकरच अशा प्रकारचं म्हणले ते डोंगरामध्ये माती आणण्याकरता गेली.
आता डोंगरात गेले म्हणल्यावर महाराज ही म्हणला डोंगरात गेल्याशिवाय गंध आपल्याला दिसणार आणि गंध पाहिल्याशिवाय चहा सुद्धा प्यायचा. त्याला चहाची आदत माझ्यासारखी मला. ते मला आता भानगड झाली जे पळायला लागलं महाराज. डोंगराकडे पळता पळता खाली पडलं, गुडगाय फुटला, पॅन्टे फाटली, पुन्हा उठलं, पुन्हा पळायला लागलं. तिकडे कुंभार दादा डोंगराची माती खोता खोता कुंभार दादाला काय लागला, धनाचा हांडाच लागला महाराज. धनाचा हांडा. धनाचा हांडा कुंभारानं पाहिला आणि इकडे तिकडे पाहू लागलं, कोणी आपल्याला पाहते का म्हणून. तेवढ्यात हे आलं महाराजांना आवाज दिला, कुंभार दादा, कुंभार दादा. कुंभाराने याच्याकडे पाहिलं. कुंभाराने याच्याकडे पाहिल्यावर यानं त्याचा काय पाहिला, काय पाहिला, गंध पाहिला. याचं काम झालं, याला काय पाहिजे होता, गंध. गंध पाहिला नाही, घराकडे पाहायला लागलं. ते कुंभार दादा म्हणला, अरे थांब थांब थांब. नाही म्हणला, पाहिलं पाहिलं पाहिलं. यानं काय पाहिलं, कपाळावरचा गंध. कुंभाराला काय वाटलं, यानं काय पाहिलं, धनाचा. अरे थांब थांब म्हणला, ही थांबते का चहा पियाचं, पळायला लागलं. ते कुंभार दादा पळण्यात पटायच होतं महाराज. पळालं पळालं, त्याला पकडलं, त्याच्या हाताला धरलं. म्हणला, तुझ्या पाया पडतो म्हणला, कोणाला सांगू नको म्हणलं. अर्धा हांडा तुला देतो, अर्धा मी घेतो, पण गावात कोणाला सांगू. काय पाहिलं यानं, कपाळावरचा. नुसता 12 वर्ष कपाळावरचा गंध जर कुंभाराच्या पाहिला तर देवानं त्याला मोक्षही दिला आणि संपत्ती दिली. जे आयुष्यभर भगवान परमात्माचं भजन करतात त्यांना देव काय देणार नाही, हो काय देणार नाही. करावं लागतं महाराज, सातत्य लागते. नित्यनेमानं जर केलं ना, देव आपल्या जवळून लांब जातच नाही महाराज. सुंदर अशी पवित्र शिव महापुराण कथा आपण श्रवण करीत आहोत. शिव महापुराण श्रवण करण्याकरता करोडो जन्माचं पुण्य लागतं. किती जन्माचं, करोडो जन्माचं ज्याचं पुण्य आहे त्या माणसाला भगवान शिवशंकराची पुराण कथा श्रवण करता येते. कारण परमार्थात पुण्य महत्व आहे महाराज. पुण्याशिवाय परमार्थ घडत नाही. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठाले कृपा केली. जन्मो जन्मी बहु पुण्य केले. जन्मो जन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही पुण्य केले. जन्मो जन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही जन्मोनी संसारी जन्मोनी संसारी माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगे. जन्मो जन्मी बहु पुण्य केले. जन्मो जन्मी बहु पुण्य केले. जन्मो जन्मी जन्मो जन्मी पार्वती पते हर हर महादेव. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी अनंत जन्म आम्ही पुण्य केल्यामुळं भगवंतानं आमच्यावर कृपा केली महाराज. सुंदर अशा प्रकारची शिव महापुराण कथा आहे महाराज. ही शिव महापुराण कथा सूत महाराजांनी शौनकादिक ऋषीला सांगितली. स्वतः भगवान शंकरानं पार्वती मातेला सांगितली. तीच कथा भगवान शंकराच्या मुखातून
भगवान शंकराचं वाहन असणारं नंदी त्यांना ऐकले महाराज. तुमचं गाव इतकं पवित्र आणि पावन आहे महाराज. पैनगंगेच्या तीरावर वसलेलं हे सावळेश्वर गाव, तुमच्या गावामध्ये हरिहराचं ऐक्य आहे महाराज. फक्त कसं असतं, गावातल्या देवाची आपल्याला किंमत, हरिहराचं ऐक्य महाराज. विश्वाचा मालक अयोध्येहून श्रीलंकेला जात असताना दंडकारण्याच्या वनाच्या दिशेने निघालाय. वनाच्या दिशेने निघत असताना आपल्याच या सावळेश्वर गावामध्ये प्रभू रामचंद्राचे पदकमल लागलेत महाराज. या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले आणि स्वतः प्रभू रामचंद्राच्या करकमलांनी भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना केलेली आहे. देव कोण्याही गावात जात नाही, देवाला कोणतंही गाव आवडत नाही महाराज. हो, तुम्ही पुण्यवान आहात. फक्त फरक एवढा व्हायली, गंगा वाहायला लागली, हो, पण आपण स्नान करण्याकरता आभागी झाले महाराज. इतकं पवित्र ठिकाण आहे, असं जगात ठिकाण दुसरीकडे नाही महाराज. स्वतः भगवंताच्या करकमलाने स्थापन केलेलं हे सावळेश्वराचे पिंड आहे महाराज. आता ज्या विश्वाच्या मालकाचा ज्याला हात लागलाय ते काय सामान्य पिंड असेल काय महाराज? हो, खूप अशा प्रकारचं महाराज हे ऐश्वर्यवान, पुण्यकारक, पवित्र. तुम्हाला सांगू का, पवित्र ते कोरे पावन तू देश, तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कोरा पावन तू देश, तेथे हरीचे दास कर्म धर्माचा पार्वती पते हर हर महादेव. सुंदर असं पवित्र ठिकाण आहे. आपण शिव महापुराण कथा ऐकत आहोत. या शिव महापुराण कथेमध्ये जे पार्वती मातेला भगवान शंकरांनी कथा सांगितली की नाही शिव महापुराणाची, ते 1,00,000 श्लोकामध्ये सांगितले महाराज. पण नंदीनं ऐकत असताना नंदीच्या स्मरणामध्ये फक्त 24,000 श्लोक राहिले. किती हजार? 1,00,000तले 24,000 मायनस केले, किती हजार शिल्लक राहिले? 76,000 श्लोक नंदीच्या डोक्यातून गेले. 24,000 श्लोकाचं 7 संहितेचं हे शिव महापुराण आहे. का पुराण ऐकावं महाराज? कारण भगवंताचं पुराण ऐकलं की आपले पुराणिक असणारी पाप, पुरातन असणारं आपलं पाप भगवंताच्या कथेनं धुवून निघते. ओ जय जय शिव कथा, 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 जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. जिसे संभल कर मिट जाती है, जिसे संभल कर मिट जाती है, तो जन्म
जन्म जन्म की व्यथा, दो जन्म जन्म की व्यथा। जय जय शिव कथा, ओ जय जय शिव कथा, ओ जय जय शिव कथा, ओ जय जय शिव कथा। नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओ नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओ नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओ नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर बोले नमः। ओ जय जय शिव कथा, ओ जय जय शिव कथा, ओ जय जय शिव कथा, ओ जय जय शिव कथा। ओ जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा। शिव कथा पार्वती पते हर हर महादेव। कथा विशेष श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। अनंत जन्माचं पाप नाहीशी करणारी, आपल्या संसारात सुख प्रदान करून देणारी, जड जीवाचा उद्धार करणारी, आपल्या मनातील सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारी, पवित्र पावन असणारी शिव महापुराण कथा नाही बा। काय काय बी, कारण सतत सतत ऐकलं की जे ऐकलं ते आपल्या लक्षात राहतं। आता ही दोन मुलं किती सुंदर आहेत, बिचारी बसली नाही ऐकत बसून ऐक। अहो यांना गरज आहे महाराज, तिथे एक ते बारक बसलंय। हर हर महादेव। महाराज झटका आज लई सकाळ लागली, आज सकाळपासून लाईट म्हणजे नाही.